नमस्कार. कधी-कधी असं वाटतं ना, की नात्यांच्या बाबतीत आपण एकाच जागेवर फिरतोय? अनुभव तोच, त्रास तोच, फक्त समोरची व्यक्ती बदलते. जर असं वाटत असेल, तर आज आपण हे चक्र कसं तोडायचं, यासाठीचा एक खूप प्रभावी मार्ग बघणार आहोत. चला मग सुरू करूया. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, की वारंवार आयुष्यात चुकीची माणसं येणं, हे खरंच फक्त आपलं नशीब आहे, की यामागे काहीतरी वेगळंच कारण दडलंय? ही भावना आहे ना, ही खूप लोकांना ओळखीची वाटेल. असं वाटायला लागतं की कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येक वेळी आपली निवड चुकतेच. जणू काही आपलं नशीबच आपल्या विरोधात उभा आहे. पण खरंच तसं आहे का? पण थांबा, इथेच खरी गंमत आहे. मूळ स्रोतानुसार हा नशिबाचा खेळ नाहीये, तर आपल्या आतमध्ये साठलेल्या एका वेगळ्याच गोष्टीचा खेळ आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आपला डेटा. आता हा डेटा म्हणजे नेमकं काय? चला जरा बघूया. तर याच डेटामुळे काय होतं की आपण एका चक्रात अडकून पडतो, ज्याला रिलेशनशिप लूप असं म्हणतात. हे एक असं विचित्र चक्र आहे जिथे माणसं बदलतात पण आपल्याला होणारा त्रास मात्र तोच राहतो. आणि ह्या वेदनेचं मूळ कुठे आहे माहितीये? ते आहे आपल्या सुप्त मनात. जसं इथे म्हटलंय, आपण नकळतपणे आपल्या जुन्या जखमांचं ओझं घेऊन जगत असतो. आणि याच जुन्या आठवणी आपल्या प्रत्येक निवडीवर आणि आकर्षणावर प्रभाव टाकतात. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हा रिलेशनशिप लूप म्हणजे काय? तर आपल्या जागरूक मनाचा आणि सुप्त मनाचा एक संघर्ष आहे. आपलं जागरूक मन एका चांगल्या, प्रेमळ जोडीदाराच्या शोधात असतं. पण आपलं सुप्त मन मात्र त्याच जुन्या, ओळखीच्या अनुभवांकडे, ओळखीच्या वेदनांकडे ओढलं जातं. आणि जिंकतं कोण? नेहमीच सुप्त मनच. आणि हा जो संघर्ष आहे ना, तो या स्लाइडवर इतका स्पष्टपणे दाखवलाय. डावीकडे बघा, आपल्या मनात काय इच्छा असतात. एक प्रेमळ जोडीदार हवा, एक हेल्दी नातं हवं. पण उजवीकडे बघा, आपलं सुप्त मन कुठे ओढलं जातंय? ओळखीच्या वेदनेकडे, जुन्या जखमांकडे. हाच तो आपल्या आत चाललेला खरा लढा आहे. पण मग प्रश्न येतो की यातून बाहेर कसं पडायचं? काही मार्ग आहे का? हो, नक्कीच आहे. आता आपण एक अशा पद्धतीबद्दल बोलूया, जी या जुन्या प्रोग्रामिंगला, या इंटरनल सॉफ्टवेअरला पूर्णपणे रिसेट करू शकते. ह्या पद्धतीचं नाव आहे होओपोनोपोनो हिलिंग. ही एक खूप जुनी हवाईयन पद्धत आहे, जी आपल्या आतल्या जखमा भरून काढण्यावर आणि आंतरिक शुद्धीकरणावर काम करते. हे समजायला एकदम सोपं आहे. असं समजा की आपल्या मनात एक जुनं व्हायरस असलेलं सॉफ्टवेअर आहे, जे सारख्याच चुका करतंय. होओपोनोपोनो म्हणजे काय? तर ते करप्ट झालेलं सॉफ्टवेअर डिलीट करून आपली सिस्टम स्वच्छ करण्याची, रिसेट करण्याची प्रक्रिया. मग हे इंटरनल सॉफ्टवेअर डिलीट कसं करायचं? तर याची प्रक्रिया खूप सोपी आहे. ती फक्त 4 सोप्या पण इतक्या शक्तिशाली वाक्यांवर आधारलेली आहे, जी आपला तो जुना डेटा स्वच्छ करायचं काम करतात. ही आहेत ती 4 वाक्य. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू आणि आय लव्ह यू. चला, आता एकेकाचा अर्थ नीट समजून घेऊया. पहिलं वाक्य, आय एम सॉरी. आता इथे सॉरी म्हणजे आपण काही चूक केली म्हणून नाही, तर आपल्या आत ज्या आठवणी आहेत, जो डेटा आहे, ज्याच्यामुळे ही वेदनादायक परिस्थिती तयार झाली आहे, त्यासाठी सॉरी म्हणायचं आहे. ही एक प्रकारे जबाबदारी स्वीकारणं आहे. दुसरं वाक्य आहे, प्लीज फॉरगिव्ह मी. ही माफी स्वतःला मागायची आहे, की इतके दिवस नकळतपणे का होईना, पण स्वतःला या त्रासात, या चक्रात अडकवून ठेवलं त्याबद्दल. ही स्वतःला माफ करण्याची प्रक्रिया आहे. तिसरं वाक्य, थँक यू. हे आभार आहेत. कशासाठी? तर ही जी जुनी जखम आहे, ती ओळखण्याची आणि तिला बरं करण्याची संधी मिळाली त्यासाठी. म्हणजे आपण तक्रार करण्याऐवजी कृतज्ञता व्यक्त करतोय. आणि शेवटचं, सगळ्यात शक्तिशाली वाक्य, आय लव्ह यू. हे प्रेम आहे स्वतःसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी. ही एक शुद्ध ऊर्जा आहे, जी कोणतीही जखम भरून काढण्याची ताकद ठेवते. म्हणजे बघा, ही 4 वाक्य फक्त शब्द नाहीत, तर एक संपूर्ण प्रक्रिया आहे. त्या जुन्या, नको असलेल्या डेटाला स्वच्छ करण्याची. स्वातंत्र्याकडे टाकलेलं हे आपलं पहिलं, पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. एक क्षण थांबा. आणि ही वाक्य मनातल्या मनात म्हणून बघा. काही जाणवते का? थोडंसं शांत, थोडंसं हलकं वाटते का? हा जो बदल आहे ना, हेच पहिलं चिन्ह आहे की आतली ऊर्जा बदलत आहे. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की या स्वच्छतेच्या प्रवासाला सुरुवात केल्यावर आतला कोणता जुना डेटा, कोणती जुनी वेदना आता कायमची डिलीट होण्यासाठी तयार आहे.
आणि या प्रश्नाच्या उत्तरातच खरं स्वातंत्र्य लपलेलं आहे.